तर मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो आज परत एकदा मार्केटमध्ये खूप मोठा उलटफेर होताना तुम्हाला दिसून आला आहे। आज निफ्टी इंडेक्स असेल, बँक निफ्टी इंडेक्स असेल, सेन्सेक्स असेल किंवा बाकीचे सर्व सेक्टरल इंडायसेस जर आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये बघितलं तर सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये जोरदार सेलिंग येताना दिसून आले। फक्त एफएमसीजी एकच सेक्टर आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये असं होतं जे थोडंफार उगं पॉझिटिव्ह ग्रीनमध्ये क्लोज होताना दिसून आले। अदरवाईज ए टू झेड सेक्टरमध्ये आज मार्केटमध्ये जोरदार प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले। त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर रिॲलिटी सेक्टरमध्ये सर्वात भयंकर सेलिंग आहे। निफ्टी मिड कॅप इंडेक्समध्ये जोरदार सेलिंग आहे, ऑटोमोबाईलमध्ये सेलिंग आहे, बँकिंग स्टॉकमध्ये सेलिंग आहे। त्याचबरोबर बाकीचे जे सेक्टर आहेत या सर्वांमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला जोरदार सेलिंग येताना दिसून आले। मित्रांनो मार्केटमध्ये हे जे सेलिंग सुरू आहे किंवा आज सकाळी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा मार्केटमध्ये अर्ध्या तासासाठी सेलिंग आलं, त्यानंतर मार्केटमध्ये एक छोटा टेक्निकल पुलबॅक देखील आला, पण हा पुलबॅक मित्रांनो दिवसभर हायर साईडला सस्टेन झालेला नाही। सकाळी मार्केट ओपन झाल्या मार्केटनं 25,149 चा हाय तयार केला होता। सेकंड हाफमध्ये मार्केट परत एकदा त्या लेवलला रिटेस्ट करायला आलं आणि तिथून मार्केटमध्ये एक्झॅक्ट सेलिंग आलेलं दिसून येतं। मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनला देखील मार्केटमध्ये हेच घडलं होतं। मार्केट ओपन झालं, मार्केटमध्ये सेलिंग आलं, सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये रिकव्हरी आली, रिकव्हरी एक्झॅक्ट त्याच लेवलपर्यंत इथे सकाळच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं जो हाय बनवला तिथं मार्केट सेकंड हाफमध्ये येते आणि परत शेवटच्या अर्ध्या तासात मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसून येते। आज देखील मार्केटमध्ये मित्रांनो हेच घडलं। 25,141 पर्यंत मार्केटमध्ये टेक्निकल पुलबॅक आला 25,000 वरून आणि नंतर परत मार्केट मित्रांनो 25,060 ला येऊन क्लोज होताना तुम्हाला दिसून आलंय। मित्रांनो मार्केटचं हे जे स्ट्रक्चर आहे, मार्केटचं हे जे बिहेवियर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मार्केटमध्ये आता सेलिंग थांबणार, मार्केट परत एकदा ऑल टाइम हायकडे जाईल। हा माझा देखील व्ह्यू होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। पण मित्रांनो काही ग्लोबल अनसर्टनिटी, काही ग्लोबल इश्यू आहेत, यामुळे मार्केट जे आहे ते हायर साईडला सस्टेन होत नाहीये। आज 5 ट्रेडिंग सेशन झालं, निफ्टी इंडेक्समध्ये वन वे फॉल आहे, एकही दिवशी मार्केट प्रीवियस हायच्या वरती गेलेलं नाही। डेली बेसिसवर मार्केट लोअर लो फॉर्मेशन बनवत आहे। मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं निफ्टी इंडेक्स मे बी तुम्हाला 25,028 कडे येताना दिसून येऊ शकतो आणि आज डॉट मार्केटनं जो लो तयार केला तो 25,027 हा केलेला दिसून येतोय। मित्रांनो 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज निफ्टी इंडेक्सचं प्लेस्ड आहे 25,041 आणि आज मार्केटनं एक्झॅक्ट याच ठिकाणी क्लोजिंग दिलंय। मला वाटतं की मार्केटनं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवरती टेक्निकल पुलबॅक घेणं गरजेचं आहे। इथून मार्केट परत एकदा 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजकडे जाणं अपेक्षित आहे। जर मार्केट 10 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजकडे नाही गेलं, उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज जर मार्केटनं जर सरेंडर केला तर मे बी पॉसिबल निफ्टी इंडेक्स तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये टेक्निकली मार्केटचा जो नेक्स्ट सपोर्ट आहे तो 24,929 ला आहे। ही लेवल देखील स्क्रीनवर येताना दिसून येऊ शकते आणि ऑप्शनच्या डेटामध्ये ओवायच्या डेटामध्ये जर तुम्ही पोझिशन प्लेसमेंट बघितली तर 25,100 25,200 या स्ट्राईक प्राइसला मोठ्या प्रमाणात कॉल रायटरचा प्रेझेन्स असलेला दिसून येतोय। जर मार्केटमधला 25,000चा पुट रायटर जर मार्केटमधून एक्झिट झाला तर पॉसिबल मार्केटमध्ये 50 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस्ड आहे 24,929 या लेवलकडे देखील निफ्टी इंडेक्स काय करू शकतो तुम्हाला येणाऱ्या दिवसात जाताना दिसून येऊ शकतो। मित्रांनो प्रश्न असा आहे की मार्केटमधलं सेलिंग कधी थांबणार, मार्केट हायर साईडला कधी जाणार। मित्रांनो या संदर्भात आजच्या ट्रेडिंग सेशनला HSBC नावाचे खूप मोठी अमेरिकन ब्रोकरेज फर्म आहे, या ब्रोकरेज फर्मने खूप महत्त्वाचा रिपोर्ट काढलेला आहे इंडियाच्या मार्केटच्या संदर्भात। हा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या। पूर्वी त्यांचा इंडियाच्या मार्केटवरती न्यूट्रल व्ह्यू होता, आता त्यांनी त्या ठिकाणी हा व्ह्यू चेंज केलेला आहे आणि ओव्हरवेटचा व्ह्यू दिलाय। ओव्हरवेट याचा अर्थ असा होतो की मित्रांनो तुम्ही खरेदी करा किंवा आहे त्यामध्ये ॲडिशन करा किंवा आहे ती पोझिशन होल्ड करा असा त्याचा अर्थ होतो। आणि सेन्सेक्ससाठी ते टार्गेट देण्यात आले 2026 साठी, म्हणजे पुढल्या 1 वर्षामध्ये सेन्सेक्स मे बी 94,000 पर्यंत जाईल असा त्यांचा अंदाज आहे आणि यासाठी त्यांनी 4 महत्त्वाचे लॉजिक्स दिलेत। मला वाटतं की HSBCचं हे भविष्य लवकरात लवकर खरं ठरायला पाहिजे, कारण पाठीमागच्या 1 वर्षापासून या मार्केटमध्ये रिटेलर थकलेला आहे, रिटेलरचा कॉन्फिडन्स लूज होत आहे आणि जगात फक्त इंडियन इक्विटी मार्केटच असं आहे जे अंडर परफॉर्मन्स करत असल्याचं दिसून येतंय। मला वाटतं की हा जर त्यांचा व्ह्यू खरा ठरला तर डेफिनेटली मार्केटमध्ये एक नव्या बुल रनला सुरुवात होईल। मित्रांनो त्यांनी जे
आर्ग्युमेंट केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. सर्वात महत्त्वाचं आर्ग्युमेंट 94,000साठी सेन्सेक्ससाठी जे दिलं आहे त्यांनी ते म्हणजे व्हॅल्युएशन. मित्रांनो, आत्तापर्यंत जर विचार केला तर इंडियाचं व्हॅल्युएशन जे आहे ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं, पण मागच्या तुलनेमध्ये आता हे व्हॅल्युएशन कमी झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर एशियन मार्केटचा जर विचार केला, जसं की चायनाचं मार्केट असेल, या तुलनेमध्ये भारताचं मार्केट डेफिनेटली या ठिकाणी इन्व्हेस्टरसाठी अट्रॅक्टिव्ह आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अर्निंग ग्रोथ देखील हळूहळू इम्प्रूव्हमेंट होईल. त्याचबरोबर मार्केटमध्ये जी व्हॅल्युएशनची रिस्क आहे ते देखील आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे व्हॅल्युएशन जे आहे ते पॉझिटिव्ह होते. याचमुळं सेन्सेक्स पुढील 1 वर्षामध्ये 94,000ला पार करेल असं HSBCला वाटतंय. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर मॅक्रो बॅकग्राऊंड जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑक्टोबर 2024मध्ये 6% जास्त असलेली महागाई आता 1.6% येऊन पोहोचली आहे. मित्रांनो, पाठीमागच्या 8 वर्षात लोएस्ट लेवलला सध्याला इन्फ्लेशन असल्याला दिसून येतंय. मित्रांनो, हा गव्हर्नमेंटचा डेटा आहे. बऱ्याच वेळेला हा गव्हर्नमेंटचा डेटा चुकीचा देखील असू शकतो किंवा मॅन्युप्युलेशन केलेला देखील असू शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, भारतातील महागाई पाठीमागच्या 8 वर्षाच्या लोएस्ट लेवलला आहे का? तर माझा जो एक्सपिरियन्स आहे यानुसार बिलकुल नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण सातत्यानं वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत आहेत, पण सरकारी आकडेवारी असे सांगते की इन्फ्लेशनचा रेट पाठीमागच्या 8 वर्षाच्या लोएस्ट लेवलला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये असं म्हटलं जातं की रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करेल. जर व्याजदरामध्ये कपात केली, सवलतीच्या दरामध्ये जर अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज उपलब्ध झाली तर अजून मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटरमध्ये मोमेंटम येईल, ते अजून स्ट्रॉंग होतील आणि याचमुळं सेन्सेक्समध्ये 94,000पर्यंतची तेजी येईल असं HSBCला वाटतं. त्याचबरोबर सरकारनं कन्झम्पशन वाढवण्यासाठी इन्कम टॅक्समध्ये कट केलं, GSTमध्ये सुधारणा जाहीर केल्या. मे बी सरकार अजून कॅपेक्सवर देखील येणाऱ्या दिवसात काम करू शकतं आणि त्यामुळे देखील मार्केटचा सेंटिमेंट सुधरेल आणि त्यानंतर मार्केट तुम्हाला 1 लाखाकडे जाताना दिसून येईल असं HSBCला वाटतंय. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो मार्केटच्या दृष्टीने ते म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या पोझिशन प्लेसमेंट आहे. 2025चा जर विचार केला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमधून जवळपास 15 अब्ज रुपयांचा निधी काढून घेतलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. यामुळे त्यांच्या पोझिशन ऑलरेडी मोठ्या प्रमाणात हलक्या झालेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात त्यांना नवीन पैसा डिप्लॉय करण्यासाठी इंडियन इक्विटी मार्केटमध्ये एक मोठा पेस आहे असं देखील सध्या ग्लोबल ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे त्या संदर्भात. आणि मला वाटतं की त्याच वेळेला भारतातील डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर तुमच्या आणि माझ्यासारखे देशातील लाखो रिटेलर म्युच्युअल फंड आणि SIPच्या माध्यमातून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहेत. त्याचमुळे मार्केटमध्ये ही तेजी जी आहे ती येईल असं म्हटलं जातं. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत इंडियन इक्विटी मार्केटला मिस करत असाल, अजूनपर्यंत तुम्ही ह्या मार्केटवर बुलिश नसाल, तुम्हाला अजूनपर्यंत इन्व्हेस्टमेंट करायला वेळ मिळाला नसेल, तर मित्रांनो हा टाइम बेस्ट आहे या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, SIP सुरू करण्यासाठी, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, त्याचबरोबर डायरेक्ट इक्विटीचं एक्सपोजर घेण्यासाठी देखील तुम्हाला यासाठी पूर्ण A to Z गायडन्स केलं जाईल. तुम्ही आजच जो नंबर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता. त्याचबरोबर HSBCला असं देखील वाटतं की टॅरिफ्स जे आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी विशेषतः भारताला टार्गेट करून जे लावलेले आहेत याचा परिणाम जो आहे तो येणाऱ्या दिवसात हळूहळू न्यूट्रल होईल. त्याचबरोबर भारतीय वस्तूंवर जो काय 50% टॅरिफ्स लावलेले आहेत यामुळं BSE 500चा जर विचार केला, या कंपन्यांपैकी फक्त 4% कंपन्यांचं US-कडं मोठ्या प्रमाणात एक्सपोजर आहे. त्यामुळं पूर्ण इक्विटी मार्केटवरती याचा इम्पॅक्ट होणार नाही, अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊ शकतो नाही असं नाही, पण जे एक्सपोजर जे आहे ना ते फक्त 4% कंपन्यांचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं याचा मोठा निगेटिव्ह परिणाम मार्केटवर होणार नाही असं देखील HSBCला वाटतंय. येणाऱ्या दिवसात फार्मा सेक्टरच्या संदर्भात अमेरिकेचं काय धोरण राहतंय हे पण बघावं लागेल. असं एक महत्त्वाचं विधान जे आहे ते या ठिकाणी HSBCनं केलेलं तुम्हाला दिसून येत आहे. मग मित्रांनो, मार्केटमध्ये जर अशी कंडिशन असेल, या कंडिशनवरती आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा असेल, मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काही मार्केटमध्ये व्ह्यू बुलिश किंवा बेरिश ठेवायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर चार्ट अनालिसिस करता आलं पाहिजे, मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स ओळखता आला पाहिजे. त्याचबरोबर मार्केटनं इम्पॉर्टंट लेवलला कशा पद्धतीनं रिॲक्शन दिले ते जर ओळखता आलं तर नक्की मित्रांनो ह्या मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे ती येऊ शकते. मित्रांनो, मार्केटमध्ये डाऊन साईड ओपन होण्याची रिस्क जी आहे ती आता या ठिकाणी ओपन झाली आहे. 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवरून जर मार्केटनं पुलबॅक घेतला तर नक्की मार्केटमध्ये एक रॅली, अदरवाईज मार्केटमध्ये परत एकदा पॅनिक सेलिंगची तयारी जोरदार सुरू आहे असं दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.